मकर राशीमध्ये विशेषतः उत्तराषाढ नक्षत्राचा दुसरा, तिसरा व चौथा चरण, श्रवण नक्षत्र पूर्ण व धनिष्ठा नक्षत्राचा पहिला व दुसरा चरण याच्या संयोगाने मकर रास तयार होते. मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा आणि मेहनतीचे फळ मिळवून देणारा असा ठरणार आहे. शनी हा राशीस्वामी असल्याने तुम्ही परिश्रमपूर्वक स्थिरतेकडे वाटचाल कराल. या आठवड्यात तुमची संयमशक्ती व वास्तववादी दृष्टिकोन तुम्हाला मोठे यश प्राप्त करून देईल. करिअरच्या दृष्टीने नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण ठरणार असून वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील, परंतु अपेक्षेपेक्षा अधिक जबाबदाऱ्या सोपवतील. वेळेवर काम पूर्ण करणे गरजेचे आहे. नोकरदारांना बढती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी विशेषतः हा आठवडा व्यावसायिकांसाठी नवीन करार, मोठ्या ग्राहकांशी चर्चा आणि विस्ताराच्या नवीन संधी घेऊन येईल. बांधकाम, लोखंड, खाणकाम, रिअल इस्टेट, कृषी व्यवसाय, लेखापरीक्षण किंवा सरकारी कंत्राटाशी संबंधित व्यवसायात असलेल्यांना या आठवड्यात विशेष फायदा होईल. मात्र भागीदारीमध्ये वाद होण्याची शक्यता असल्याने स्पष्ट व्यवहार करणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला ताणतणावयुक्त राहील. अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो, परंतु गुरुवारनंतर अडकलेले पैसे मिळतील. जुनी देणी फेडली जातील. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. दीर्घकालीन बचत हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल. कौटुंबिक जीवनात घरात वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. मातापित्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. पती पत्नीमध्ये संवाद वाढल्यास नातेसंबंध दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. नातलगांशी किरकोळ मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत पोटदुखी, संधिवात, त्वचारोग किंवा थकवा जाणवू शकतो. थंड पाण्याचे सेवन टाळा आणि नियमित व्यायाम व प्राणायाम करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम राहणार असून विशेषतः अभियांत्रिकी, व्यवस्थापन, गणित, लेखा व वित्तीय क्षेत्राशी संबंधित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश संपादन करू शकाल. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व काळा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी काळे तीळ व तेल हनुमान मंदिरात दान करा व ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.